हट्टी माकडाचं पिल्लू आणि फळांची गंमत. एक दिवस एका जंगलात एक छोटंसं माकडाचं पिल्लू खेळत होतं. त्याला खूप भूक लागली होती. काहीतरी खायला मिळेल का म्हणून तो इकडे तिकडे फिरत होता. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक कलिंगडाचं शेत दिसलं. मोठमोठी हिरवी कलिंगडं पाहून तो खूप आनंदी झाला. त्यानं आयुष्यात पहिल्यांदाच कलिंगड पाहिलं होतं. त्यानं एक कलिंगड तोडलं आणि त्याचं जाड साल खायला लागला. खूप प्रयत्न करूनही त्याला चव काही आवडली नाही. जेमतेम 2 घास खाल्ल्यावर त्यानं ते फेकून दिलं आणि म्हणाला, "शी, काय वाईट चव आहे या कलिंगडाची." जवळच एक वासरू उभं होतं. ते हसत म्हणालं, "अरे, कलिंगडाचा लाल गोड गर खातात, साल नाही." पण माकडाचं पिल्लू त्याचं पूर्ण बोलणं न ऐकताच पळायला लागलं आणि म्हणालं, "मला सगळं माहित आहे." थोडं पुढे गेल्यावर त्याला एक खरबुजाचं शेत दिसलं. त्यानं एक खरबूज तोडलं आणि त्याच्या बिया खायला लागला. तेवढ्यात एक गाढवाचं पिल्लू तिथे आलं आणि म्हणालं, "अरे बाबा, आतला मऊ गर खायचा असतो, बिया नाही." माकडानं तोंडातला घास थुंकून टाकला आणि म्हणाला, "हे तर मला आधीपासूनच माहीत होतं." यानंतर तो एका बदामाच्या झाडावर चढला. त्याने एक बदाम तोडला आणि तसाच खायला लागला. तेवढ्यात एक सुंदर नीलकंठ पक्षी उडत आला आणि म्हणाला, "अरे, बदामाचा बाहेरचा भाग खायचा नसतो." पण माकडाचं पिल्लू मध्येच म्हणालं, "मला सगळं माहीत आहे." आणि त्याने बदामाच्या कठीण कवचावर दात घातला. "आई गं, माझा दात पडला." असं ओरडत तो खाली उडी मारून बसला. नीलकंठ त्याला शांतपणे समजावू लागला, "अरे, बाहेरचं कवच नाही, आतली छोटी बी खायची असते." आता थोडं दुखावलेलं पिल्लू पुढे निघालं. त्याला एक नाशपतीचं झाड दिसलं. त्याने एक नाशपती तोडली आणि ती फांदीवर आपटून आपटून तिचा लगदा केला. पण पुन्हा चूक झाली. त्याने त्या लगद्यातल्या बिया खायला सुरुवात केली. "छी, किती कडू आहे," तो रागाने ओरडला. तेवढ्यात नीलकंठ पुन्हा आला आणि हसत विचारलं, "कशी आहे चव?" आता मात्र माकडाच्या पिल्लाला खूप राग आला. त्याने नाशपती नीलकंठाकडे फेकली आणि ओरडला, "मी आता कधीच फळं खाणार नाही." पुढे काय झालं? थोडा वेळ रागावून बसल्यानंतर माकडाचं पिल्लू विचार करू लागलं, "मी प्रत्येक वेळी चूक करत होतो आणि दुसऱ्यांचं ऐकतही नव्हतो." तो परत नीलकंठाजवळ गेला आणि नम्रपणे म्हणाला, "मला माफ कर, मला नीट शिकवशील का?" नीलकंठ हसला आणि म्हणाला, "नक्की, आधी ऐकायला शिक." मग त्याने माकडाला एक एक फळ योग्य पद्धतीने खायला शिकवलं. कलिंगडाचा गोड गर, खरबुजाचा रसाळ भाग, बदामाची आतली बी, नाशपतीचा मऊ गर. आता माकडाचं पिल्लू आनंदाने म्हणालं, "वा, किती गोड आहेत फळं." शिकवण, अर्धवट ज्ञान आणि अहंकार आपल्याला चुका करायला लावतात. इतरांचं ऐकायला आणि शिकायला तयार असलो तरच आपण योग्य गोष्टी शिकू शकतो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.